सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी खरं तर यापूर्वीच पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे आणि बाळानंदगावकरांनी म्हटलं की परवानगी मिळाल्याच जमा आहे. हो, परवानगी मिळाल्याच जमा आहे. पोलिसांबरोबर वारंवार आमच्या ज्या बैठका झाल्यात पोलिसांनीच आम्हाला ते सगळं रूट वगैरे फायनल करून दिलेलं आहे. बसेस कुठे पार्क करायच्या काय सगळं पोलिसांबरोबर काल सगळं फायनल झालेलं आहे. त्यामुळे परवानगी ही मिळाल्यातच जमा आहे. आणि सदावर्ते मनसेचा कुठलाही कार्यक्रम असला, कुठलीही मुवमेंट असली की प्रत्येक गोष्टीला ते विरोध करत असतात. आणि मला वाटतं हा सदावर्तेला एवढंच जर कायद्याचं ज्ञान आहे तर ही मतचोरीच्या बाबतीत जर सर्व विरोधी पक्ष जे बोलत आहेत त्याच्यावर ते का व्यक्त होत नाहीत का? तर तुम्ही BJPचे पेड नेते आहात. तुम्हाला BJP आणि एकनाथ शिंदे साहेब पेड करतात आणि त्याप्रमाणे तुम्ही ते जसे तुम्हाला मूव करतात, जशा बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा मूव केल्या जातात तसं त्यांना तुम्हाला ते मूव करतात, तसं तुम्ही मूव होता आणि तुम्ही बोलता. त्यामुळे सदावर्ते ह्या व्यक्तीला एवढं गांभीर्याने घेऊ नका. आम्ही त्यांच्याबद्दल फारसं काही बोलत नाही, कारण ती बोलण्यायोग्य देखील व्यक्ती नाही आहे. लोकसभेत पोटसरी नाही झाली. 1 तारखेला विरोधी पक्षाचा मोठा मोर्चा मतदार याद्यांच्या गोंधळासंदर्भात पार पडतोय. नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक देखील सगळ्या पक्षाची व्हावी. हो आहे ना. मला वाटतं राज ठाकरे साहेब देखील तिकडे जाणार आहेत सकाळी आणि म्हणूनच आमचा सकाळचा मेळावा आम्ही संध्याकाळी 5 वाजता घेतलेला आहे. आणि त्या बैठकीला सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. आणि त्या एकंदर ही जी काही वोट चोरी आणि मतदार याद्या याच्या नियोजनासाठी ती बैठक आहे. मात्र एकीकडे आपण सत्याच्या मोर्चामध्ये सगळे पक्ष काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार असताना प्रत्यक्ष निवडणुका या मनसेसोबत लढवल्या जाऊ नयेत असा मतप्रवाह असल्याचं महाविकासामध्ये काँग्रेसमध्ये दिसतं आहे आणि सोबतच शरदचंद्र पवार पक्षामध्ये दिसतं आहे. मुळात हे बघा, आम्ही तुम्ही ज्या पक्षांची नावं घेता त्या कोणत्याच पक्षांकडे आमच्याकडून कुठलाही प्रस्ताव गेलेला नाही किंवा आम्ही कुठेही त्यांच्याकडे युती आघाडीसाठी गेलेलो नाही आहे. तरी देखील ह्या गोष्टी का चर्चेला आल्या आहेत मला माहीत नाही. आमचा जो काही युतीचा विषय आहे, जी काही वाटाघाटी आहेत, ह्या राज ठाकरे साहेब योग्य वेळेला तर सगळ्या जाहीर करतील. आणि आता राहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बाबतीतला जो निर्णय आहे राज ठाकरे साहेब योग्य वेळेला तुम्हाला मीडियासमोर जाहीर करतील. मतचोरीच्या विरोधात विरोधी पक्षांनी सदू ठोकलेले आहेत, आंदोलन देखील सुरू केलेलं आहे. मात्र सिल्लोडमध्ये भाजपचे पदाधिकारी म्हणत आहेत की काही गोंधळ झालेला आहे आणि त्याचा फायदा हा अब्दुल सत्तारांना झालेला आहे. महायुतीतच आता ते कसं आहे बघा, मतचोरी होते आहे हे तर सिद्ध होत आहे. आमच्या शाखांमध्ये आमचेच काय सगळ्याच विरोधी पक्षांचे कार्यकर्ते हे त्याच्यावर आता काम करत आहेत आणि त्यातून रोज नवीन गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत. म्हणजे एखाद्याचं नाव आहे तर त्याचं वडिलांचं नाव काहीतरी वेगळंच आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या आता आम्ही बाहेर काढतो आहोत. आता त्याचा धागा पकडून जर सत्ताधारी पक्षातलेही काही नेते आता बोलू लागले आहेत. उदाहरणार्थ त्या वाशीच्या नव्या मुंबईच्या आपल्या काय त्यांचं नाव मंदा म्हात्रे किंवा अनेक लोक बोलले. त्या दिवशी तो इकडचाही आमदार बोलला पैठणचा. हे सगळे आता बोलू लागले आहेत. आता जर सत्याच्या बाजूनी सत्तेतले पक्ष किंवा सत्तेतले लोकप्रतिनिधी उभे राहत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि त्या दोन आघाडीतल्या लोकांनी ठरवायचं आहे की सत्याच्या बाजूने जायचं की असत्याच्या बाजूने जायचं. सदावर्ते असं म्हणतात की राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का आणि मुंबईकरांना वेटीस धरू नये. यापूर्वी भाजपाचे मोर्चे निघाले नाहीत का? यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांचे मोर्चे निघाले नाहीत का? किंवा अन्य पक्षांचे मोर्चे निघाले नाहीत का? आणि मोर्चा कशासाठी काढतो आम्ही? ज्या काही त्रुटी आहेत मतदार याद्यांमध्ये, जो काही घोळ आहे, जो काही घपला आहे तो दुरुस्त करावा तातडीने आणि तो निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सांगतोय. जर निवडणूक आयोग ऐकत नसेल तर मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं एक संविधानिक शस्त्र आहे, कळलं का? आणि ते कायदेशीररित्या आम्ही मोर्चा काढतो, आम्ही परवानगी घेऊन मोर्चा काढतो. आणि ते शस्त्र लोकशाहीमध्ये वापरायचं नाही का? ते अस्त्र वापरायचं नाही का? आणि हे ठरवणारा हा तो कोण सदावर्ते कोण आहे? त्याचा काय संबंध? कायद्याची भाषा जर तो करत असेल ना तर आम्ही देखील हा जो काही मोर्चा काढतोय हा कायद्यासाठीच काढतोय ना, कायद्याच्या संरक्षणासाठीच काढतोय. निवडणूक आयोग, मतदार यादी हे कायद्याच्या कक्षामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्या संरक्षणासाठीच काढतोय ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.